तुमच्या हातात मत द्यायचं, मात्र निधी द्यायचं माझ्या हातात. माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून नाही दिलं तर मी निधीत काट मारणार. अजित पवारांची मतदारांना धमकी. निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही, अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय? अंबादास दानवेंचा निशाणा. तर मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन, ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचाही भाजपचा आरोप. भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले आहेत. संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतंय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, वडेट्टीवारांचं भाष्य. महायुतीकडून नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार. पालघर जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल. कुणीही आलं तरी आपला विजय रोखू शकत नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त. पालकमंत्री गणेश नाईकांना शिवसेनेचं आव्हान. महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार. सामनातील दाव्यानं खळबळ, तर नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका. अंबरनाथ उड्डाणपुलावर शिवसेना उमेदवाराच्या गाडीचा अपघात, उमेदवार किरण चौबे यांच्या चारचाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलं. कार चालकासह 4घांचा मृत्यू, किरण चौबे सुद्धा यामध्ये गंभीर जखमी. या प्रकरणी गुन्हा दाखल. मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं रणनीती ठरणार. महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरं जायचं की नाही या संदर्भात सुद्धा चर्चा. हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य. अमेरिकेतील लोकही विचारतायत अनगर कुठे आणि राजन पाटील कोण आहेत? जे शिव्या खातात तेच मोठे होतात. मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक. नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावे, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्यांचे दार बंद. बावनकुळेंचा इशारा. अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर, तर नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार. अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करणार. पुणे आर्थिक गुन्हे शाखा शीतल तेजवानीची चौकशी करण्याची शक्यता. तेजवानीनं पॉवर ऑफ अटर्नीवरून फसवणूक केल्याची 9 प्रकरणं दमानियांकडून उघडकीस. सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचीही मागणी. लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. 19 डिसेंबरला ही सुनावणी होणार. याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावांचा समावेश. पुणे पोलिसांची मध्य प्रदेशातील उमरती या गावात मोठी कारवाई. बेकायदेशीर शस्त्रसाठा निर्मिती करणारे 4 कारखाने उद्ध्वस्त. 47 जणांना ताब्यात घेतलं. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी 2 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, तर आरोपी गोपाल बन्ने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार. आतापर्यंत 900 हरकती प्राप्त. कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक, प्रशासनाची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद. कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कामांवर बहिष्कार. हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सगळी कामं सलग दुसऱ्या दिवशीही ठप्प. सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर, तर आज दुपारपासूनच अर्ज करता येणार. योजनेमध्ये लॉटरी नसून थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय. देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू, तर 1 वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार. धोकादायक क्षेत्रातील कामांसाठी कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि आदर देण्याची सुद्धा या नवीन कायद्यामध्ये तरतूद. पाकिस्तानातनं पंजाबमध्ये ड्रोनद्वारे येणारा अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त. कुख्यात गुंडांना शस्त्र पुरवणाऱ्या 4 आरोपींना अटक. शस्त्र बिश्नोई बम्बिहा या टोळीला पुरवण्यात येणार होती.